मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झिझी प्लांटविषयी माहिती दिली होती. त्याचं प्रोपोगेशन कसं करायचं ते सांगितलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली त्या झिझी प्लांटचं रिपॉटिंग करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी माती कशी तयार करायची ते दाखवणार आहे. तर जर तुम्ही फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघत असाल तर 6 मार्चचा तुम्ही माझा झिझी प्लांटचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिलेली आहे ह्याची. थोडक्यात सांगते, झिझी प्लांट हे खूप ॲस्थेटिकली छान दिसणारं डेकोरेटिव्ह प्लांट आहे. थोडं स्लो ग्रोईंग आहे, पण त्याचं जे लीफ स्ट्रक्चर असतं ते खूप सुंदर असतं. त्यामुळे तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ते ठेवलं किंवा ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर ठेवलं तर ते खूप छान दिसतं दिसायला. तर मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं होतं की जसं एक पान त्याचं तुम्ही घ्यायचं आणि ते तुम्ही पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. तर ही ती 2 पानं होती जी मी मागच्या व्हिडिओत पण दाखवली होती. तर आता जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या पानांना अशी मस्तपैकी मुळं फुटलेली आहेत. ह्या बॅकग्राऊंडवर दाखवते. तर अशी दोन्ही पानांना खूप छान मुळं फुटली आहेत आणि आता हीच ती स्टेज आहे की जेव्हा आपण त्याला मातीमध्ये रुजवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ह्या 2 कुंड्या घेतल्या आहेत आणि जर तुम्ही कुंडीचा साईज बघितला तर ही 6 इंचाची कुंडी आहे. तर छोटी आहेत अजून ही पानं, त्यामुळे अजून ह्याला काही पानांची फूट आलेली नाही आहे, फक्त मुळांची फूट आली आहे. त्यामुळे एकदम मोठी कुंडी घ्यायची नाही, छोट्याच कुंड्या पहिल्यांदा घ्यायच्या आणि मग थोडं त्याचं वाढलं ते प्लांट की मग मोठ्या कुंडीमध्ये त्याला शिफ्ट करायचं असतं. तर आता आपण बघूया की ही जी 2 पानं आहेत तर ही 2 वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये मी रुजवणार आहे. तर त्याच्यासाठी माती कशी तयार करायची. तर मी इथे वाळू घेतली आहे थोडी, कारण काय झिझी प्लांटला वेल ड्रेन सॉईल लागते. म्हणून मी कोकोपीट घेणार नाही आहे, कारण कोकोपीट हे नेहमी पाणी धरून ठेवतं. तर आपल्याला तसं नको आहे, आपल्याला एक वेल ड्रेन सॉईल हवी आहे. म्हणून ही आहे वाळू. त्याच्यानंतर ही आहे आपली साधी माती, ही माझ्या बागेतलीच माती आहे. इथे तुम्ही कुठलीही माती घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडी निमपेंड घेणार आहे मी ही आणि थोडी एक अँटी फंगल पावडर साफची किंवा ट्रायकोडर्मा पण तुम्ही घेऊ शकता, जे की एक ऑर्गॅनिक ऑप्शन आहे. तर हे आपल्याला 2 पाहिजे आहेत ते आणि शेणखत पाहिजे आहे. आपलं होम कंपोस्ट चालेल किंवा गांडूळ खत चालेल किंवा शेणखत चालेल, काही चालेल. आणि ह्या ज्या आहेत ह्या 2 कुंड्या मी घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं आपल्याला झाकायचे आहेत होल्स, नाहीतर मग माती आपली वाहून जाते. म्हणून मी हे जुने मागच्या वर्षीचे थोडे आंब्याच्या कोयी आहेत ज्या डिकम्पोज झाल्या नाही आहेत, तर त्या थोड्या मी खाली लावणार आहे आणि थोडी खापरं पण आहेत तर तीही लावणार आहे. तर असं मी बॉटमला पूर्णपणे हे भरून घेतलेलं आहे आणि आता आपण ही माती मिक्स करूया. तर त्याच्यासाठी मी साधारण आता 2 कुंड्या भरायच्या आहेत, म्हणून मी हे 2 ओंजळ वाळू घेतली आहे. जेवढी मी वाळू घेतली आहे तेवढीच मी माती घेणार आहे आणि तेवढंच मी शेणखत घेणार आहे. तर हे सगळं मी मिक्स करून घेते आणि मग ह्याच्यामध्ये साधारण 1 मूठ मी निमपेंड घालणार आहे. निमपेंड हे किडे कीटकांना, आळ्यांना लांब ठेवायचं काम करतं आणि फंगस लागू नये म्हणून ही थोडीशी आपण अँटी फंगल पावडर घालणार आहे. तर आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता माती तयार झाली आहे. तर मी पहिल्यांदा कुंड्या अशा पूर्ण पालापाचोळ्यांनी थोड्याशा कुस्करून घेऊन पालापाचोळा असा ह्याच्यामध्ये भरलेला आहे, जसं की मी प्रत्येक कुंडीलाच करत असते. माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, कारण ह्या पालापाचोळ्याचं पण नंतर मातीतच रूपांतर होतं. तर एवढा पालापाचोळा भरल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी माती भरणार आहे. थोडी माती मी वगळली आहे. आता ही जी पानं आहेत ह्याला पण आपण थोडीशी ना इथे साफची पावडर टाकून घेऊया रोवताना, म्हणजे मग त्याला काही फंगस वगैरे लागणार नाही. अगदी 1 चिमूट वगैरे अशी मी पहिली साफची थोडीशी पावडर टाकून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये हे ठेवायचं असं. आणि थोडीशी माती ॲड करायची वरनं. थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, फर्मली ते पान मातीमध्ये उभं राहील. हे दुसरं, हे मुळं बघू शकता इथे किती छान मुळं फुटली आहे. त्याला ठेवलं मी इथे आणि थोडंसं मातीने
तर आता ह्या ज्या 2 कुंड्या आहेत ह्याला आपण पाणी द्यायचं आहे. ड्रेन होलमधनं पाणी खाली वाहून जाईपर्यंत ह्याला पाणी द्यायचं आहे. आणि आत्ता उन्हाळा आहे, त्यामुळे आपण ह्या शेडमध्येच ठेवणार आहे पहिले 8 दिवस. ह्याला इनडायरेक्ट सनलाईटच लागत असतो आणि नंतर जेव्हा ह्याची माती कोरडी होईल तेव्हाच ह्याला पाणी द्यायचं असतं. ह्याला ओव्हर वॉटरिंग चालत नाही. फार कडकडीत उन्हात ह्याला ठेवायचं नाही आहे, त्यामुळे असं सेमी शेडमध्ये किंवा इनडायरेक्ट सनलाईटमध्येच आपण ह्या कुंड्यांना ठेवणार आहे, जोपर्यंत ह्याला खालनं फूट येत नाही. तर अशाच रीतीने मी पेरलेलं ब्लॅक झिझी प्लांटचं झाड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही अशीच मी पानं पेरली होती त्याची आणि साधारण 8 ते 10 महिन्यांनंतर त्याला हे बघा ही अशी फूट आली आहे आणि ही आता अशी इंडिव्हिज्युअल 3 झाडं तयार झाली आहेत. मी 2 पानं पेरली होती त्याच्यापासून मला ही 3 झाडं मिळाली आहेत. पण ही सगळी प्रोसेस खूप स्लो असते. पहिले तर आपण जेव्हा पानं पाण्यामध्ये ठेवतो तेव्हा त्याला मुळं फुटायला एक साधारण 1.5 महिना लागतो आणि नंतर मुळं फुटल्यानंतर जेव्हा ती पानं आपण मातीत लावतो त्याच्यापासून झाड बनायला साधारण 7 ते 8 किंवा कधीकधी 10 महिनेसुद्धा लागतात. तर अशी सगळी स्लो प्रोसेस आहे. पण जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाकडे झिझी प्लांटचं झाड असेल तर तुम्ही त्याचं एक पान घ्या आणि ते अशा पद्धतीने जर रुजवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अतिशय फुकटामध्ये नक्कीच झिझी प्लांट मिळू शकतं. त्या सगळ्या प्रोसेसमधला आनंद पण मिळणार असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.